नमस्कार रसिक श्रोते हो, मी रेश्मा. फुलं एकत्र आली की गुच्छ तयार होतो. पक्ष्यांच्या एकत्र येण्याने थवा तयार होतो. शब्द एकत्र आले की मात्र या शब्दसमूहाला नानाविध उपाध्या दिल्या जातात. त्यातला भावार्थ, त्यातलं वास्तव, त्यांचं स्थान याप्रमाणे हे संबोधन असतं. जर या शब्दसमूहाला विचारांचा, भावनांचा हळुवार स्पर्श होत असेल, एखाद्या प्रतिमेचं वा प्रसंगाचं बोलकं चित्र उभं राहत असेल, तर आपण या शब्दसमूहाला काव्य म्हणतो. हे काव्य म्हणजे मानवी मनाचं भाषेच्या माध्यमातून उमटणारं प्रतिबिंबच. उत्सव भाव या काव्य मालिकेअंतर्गत आपण डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अप्रतिम काव्याचा आस्वाद घेतो आहोत. आज आपण ऐकणार आहोत या काव्य मालिकेचा भाग 14वा. सादरीकरण मयुरी शिदोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. तर ऐकूयात उत्सव भाव भाग 14वा. कवितेचे शीर्षक माझीच मला ही कविता. भरजरी उन्हाच्या प्रहरी कधी स्वतःत भिजली माती. भरजरी उन्हाच्या प्रहरी कधी स्वतःत भिजली माती. आकाश हवे निर्मिले नवे नवतेची कोमल नाती. पाऊस उण्या प्रहरांशी कसलाही दावा नव्हता. पाऊस उण्या प्रहरांशी कसलाही दावा नव्हता. आपुले कळे आपुल्याच बळे विश्वांभर हृदयी हसता. बीजांचे अक्षर जगणे ही मनोज्ञ कुठली ममता. बीजांचे अक्षर जगणे ही मनोज्ञ कुठली ममता. मातीही नव्हे आकाश नव्हे माझीच मला ही कविता. मातीही नव्हे आकाश नव्हे माझीच मला ही कविता. निसर्गातल्या घटना आणि जीवनातले प्रसंग कवितेला जन्माला घालतात. पण यातलं काहीही न घडता सुद्धा कविता जन्मू शकते, हे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी माझीच मला ही कविता या कवितेतून दाखवून दिलं आहे. खरं तर माणसाचं मन हे कल्पनाविलास करणारं. जमिनीवर राहून सुद्धा आकाशात झेप घेण्याची इच्छा त्याच्या मनाला सदाच असते. मन काय चिंतेल याचा भरवसा नाही. शरीर इथं असलं तरी आपलं मन मात्र ब्रह्मांडाची सफर करून येण्या इतकं शक्तिशाली असतं यात शंका नाही. याची प्रचिती अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा घेतो. मग कवी तर एक विलक्षण ताकदीचा माणूस. त्याच्याजवळ असलेली शक्ती त्याला सूर्याच्या बरोबरीला नेऊन बसवते. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी असं उगाच म्हटलेलं नाही. डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्या कवितेतून असाच कल्पनाविलास केलेला. खरं तर प्रचंड पाऊस पडला की मातीला ओलावा येतो, पण कडाक्याचं ऊन असतानाही कवयित्रीच्या कवितेतल्या मातीला ओलावा आलेला. प्रत्येक ऋतूत त्याचं म्हणून वैशिष्ट्य असतं, पण कवयित्री स्वतःचा ऋतू स्वतःच तयार करते. त्याला कुरवाळते, त्याला फुंकर घालते, त्याला सजवते, त्याची डागडुजी सुद्धा करते. कवयित्री हे सगळं करत असते कारण स्वतःचा मनोव्यापार, स्वतःचं एक भाव विश्व उभं करण्याची ताकद कवी नावाच्या या शिल्पकाराकडे असते. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती त्याच्या ठायी असते. ती शक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातूनच जे घडलंच नाही, जे दिसलंच नाही, जे कोणी अनुभवलंच नाही, ते सुद्धा कवी हळुवारपणे शब्दातून उमटवत जातो आणि कविता जन्माला येते. हे शब्द म्हणजे खरं तर अक्षरांचा पुंजका. सृष्टीच्या सुरुवातीला फक्त शब्द होता आणि त्यातून ब्रह्म निर्माण झाला. हे जे वेदांमध्ये सांगितलंय त्याचीच जणू ही प्रचिती. फक्त अक्षरं असतात, पण मनात असलेल्या कल्पनेच्या बीजाला ही अक्षरं जाऊन मिळतात, त्यातून शब्द उमटतात आणि कविता जन्माला येते. अतिशय सहज, सुंदर, सोप्या, थोडक्या शब्दात कवयित्री अरुणा ढेरे यांनी
माझीच माझ्यासाठी असलेली, स्वतःसाठी असलेली ही कविता जणू स्वतःलाच अर्पण केलेली आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.